हॅलो, आज मॅथमॅटिकल लॉजिक युनिट बघूया मित्रांनो. लॉजिक इट इज अ ग्रीक वर्ड. लॉजिक मीन्स रिझनिंग. मित्रांनो, मॅथमॅटिक्स बिलीव्ज इन एक्झॅक्टनेस. या युनिटमध्ये आपण स्टेटमेंट, त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ टेबल, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह असे टॉपिक शिकणार आहेत मित्रांनो. चला तर सुरू करूया. तर स्टेटमेंट इट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स which is either true or false but not both at the same time. बघा तर मित्रांनो, स्टेटमेंट तुमच्या लक्षात आलेलं आहे. स्टेटमेंट म्हणजे अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे असं सेंटेन्स जे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, असं सेंटेन्स म्हणजे काय होईल? स्टेटमेंट होईल. आणि तुम्हाला हे सुद्धा कळलेलं आहे की इंट्रॉगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असतील तर ते स्टेटमेंट होणार नाही. तर मग आपण 2 आणि 3 मार्काचे काही क्वेश्चन्स आपण आधी या मॅथमॅटिकल लॉजिक युनिटमधले बघूया. तर बघा मित्रांनो, हा मी एक क्वेश्चन घेतो आहे. स्टेट व्हिच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. इन केस ऑफ स्टेटमेंट राईट डाऊन द ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला कोणते सेंटेन्स स्टेटमेंट आहे हे शोधायचे आहे. आणि जर ते सेंटेन्स स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. बघा मित्रांनो, इथलं मी पहिलं वाक्य घेतो आहे. द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. मित्रांनो, हे जर वाक्य आपण बघितलं तर हे सेंटेन्स स्टेटमेंट होईल, कारण हे सेंटेन्स सरळ सरळ आहे. ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे. ॲसर्टिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट असतात. दुसरं, आता याचा जर आपण विचार केला म्हणजे आपण सगळ्यात आधी म्हणणार आहे का द मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ. इट इज अ क्लिअर इट इज अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स, सो दॅट इट इज अ स्टेटमेंट. म्हणजे हे झालं स्टेटमेंट. आणि दुसरं गोष्ट, आता याची काढायची आहे ट्रूथ व्हॅल्यू. तर इट्स ट्रूथ व्हॅल्यू विल बी द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. आपल्या जो चंद्र आहे तो नेहमी पृथ्वीभोवती फिरत आहे. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे ट्रूसुद्धा आहे. म्हणजे आपल्याला याचा आन्सर लिहावा लागेल इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, कॅपिटल टी. दुसरं बघा, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. मित्रांनो, ॲसर्टिव्ह सेंटेन्स आलेला आहे. डिक्लरेटिव्ह आहे. डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे हे स्टेटमेंट झालं. म्हणजे आपल्याला पहिला आन्सर होईल इट इज अ स्टेटमेंट. आणि काय म्हटलेलं आहे? 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर लिहिण्याचा फॉर्मॅट झेड इज इक्वल्स टू ए प्लस आय बी. मग मी 0ला सुद्धा लिहू शकतो 0 प्लस 0 आय. 0 प्लस 0 आय म्हणजे आपण काय म्हणू शकतो? दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, दॅट इज टी. नेक्स्ट टू दॅट, 5 प्लस 4 इज इक्वल्स टू 13. मित्रांनो, हे ॲसर्टिव्ह सेंटेन्सच झालं. 5 प्लस 4 इट इज इक्वल्स टू 13. ॲसर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळं हे झालं स्टेटमेंट. आणि दुसरं, 5 प्लस 4 तर 9 येते. हे किती लिहिलेले आहे? 13. मग याची जी ट्रूथ व्हॅल्यू होईल ती होईल फॉल्स, एफ, कॅपिटल एफ. नेक्स्ट, द क्वाड्रेटिक इक्वेशन x² - 5x + 6 = 0 हॅज 2 रूट्स. बघा मित्रांनो, क्वाड्रेटिक इक्वेशन, क्वाड्रा म्हणजे पॉवर 2. मग इथे x² - 5x + 6 = 0 म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. म्हणजे याचे किती फॅक्टर पडतील? 2च फॅक्टर पडतील. बरोबर आहे. मग आता आपण जर इथे फॅक्टर पाडून पाहिलं तर x² - 5x + 6 = 0चे फॅक्टर पडतील x - 3 x - 2 म्हणजे x इज इक्वल्स टू 3 अँड x इज इक्वल्स टू 2 असे 2च फॅक्टर पडतात. आणि ते दोन्ही फॅक्टर जे असतात ते रिअल नंबर आहेत. मग आपण काय म्हणू शकतो मित्रांनो की इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी, ट्रू. ओके. मे गॉड ब्लेस यू. मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस स्टेटमेंट होतील. इम्परेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लॅमेटरी असे सेंटेन्सेस स्टेटमेंट होणार नाही. आता इथे हे जे झालेलं आहे इथे उद्गार एक्सक्लेमेशन साईन आलेलं आहे. म्हणजे हे झालं मित्रांनो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. मे गॉड ब्लेस यू म्हणजे हे सेंटेन्स स्टेटमेंट होणार नाही. जर हे स्टेटमेंट होणार नाही तर याची डिक्लरेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे याचा आपण ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा सांगू शकणार नाही. मग याचा आन्सर लिहावा लागेल इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर. मित्रांनो, हे जे सेंटेन्स आहे हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आलेलं आहे. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हटल्यावर हे काय झालं? स्टेटमेंट. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर ऑल्सो सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे जे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे ते नक्कीच काय असतील? सिमिलर असतील. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, दॅट इज कॅपिटल टी.
क्वेश्चन थर्ड घेऊया. द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 1. मित्रांनो इट इज अ स्टेटमेंट. हे इट इज अ स्टेटमेंट बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके. नंतर नेक्स्ट घ्या मित्रांनो. एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इज इक्वल्स टू 0 व्हेन एक्स इक्वल्स टू 7. मित्रांनो हे स्टेटमेंट आहे, फक्त आता हे ट्रू आहे की फॉल्स आहे एवढंच आपल्याला चेक करायचं आहे. तर मग एक्सच्या ऐवजी 7 या स्टेटमेंटमध्ये लेफ्ट हँड साईडमध्ये पुट करून बघूया. जर आपण एक्स ऐवजी 7 जर पुट केलं तर काय होईल मित्रांनो, हे 7 स्क्वेअर 49 मायनस 7 6 42 49 मायनस 42 7 आणि 7 मायनस 7 0 म्हणजे आन्सर किती येते 0. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट अँड इट इज ट्रू. नंतर थर्ड घ्या. एव्हरी पॅरेलेलोग्राम इज अ रोम्बस. मित्रांनो ॲसर्टिव्ह सेंटेन्स आलं म्हणजे इट इज अ स्टेटमेंट. आणि जर आता इथे काय म्हटलेलं आहे, पॅरेलेलोग्राम इज अ रोम्बस. आता पॅरेलेलोग्राम म्हटल्यावर मित्रांनो ज्या अपोजिट साईड असतात त्या एकमेकांना पॅरलल असतात, बरोबर आहे. मग अपोजिट साईड पॅरलल म्हटलं म्हणजे आता 2 पेअर आल्या तर मग एक पेअर पॅरलल ठीक आहे मित्रांनो, ती कॉन्ग्रुएंट होऊन जाईल. पण दुसरी पेअर जी आहे ती पहिल्या पेअरसोबत कॉन्ग्रुएंट असेल असं थोडी आहे. म्हणून मग आणि रोम्बस म्हटल्यावर आपल्याला ऑल 4 साईड्स कशा पाहिजे, इक्वल पाहिजे आहेत. मग पॅरेलेलोग्राममध्ये असं होते का, नाही. मग इट इज अ स्टेटमेंट बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. लक्षात येत आहे मित्रांनो. नंतर नेक्स्ट घ्या. द सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज अ 180 डिग्री. मग इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज करेक्ट स्टेटमेंट आहे का. ट्रायंगलचे जे इंटेरियर अँगल्स असतात त्यांची ॲडिशन किती राहते 180 डिग्री. मग इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. नेक्स्ट मित्रांनो, ही इज ऑनेस्ट. बघा मित्रांनो आता हे सुद्धा एक साधं सेंटेन्स आहे. ही इज ऑनेस्ट बट हे डिक्लरेटिव्ह सेंटेन्स नाही. हे डिक्लरेटिव्ह का बरं नाही. ही इज ऑनेस्ट तो माझ्या म्हणजे व्यक्तिपरत्वे बदलत आहे. तो माझ्या नजरेतून ऑनेस्ट आहे पण तुमच्या नजरेतून तो ऑनेस्ट असेल याची काय गॅरंटी, कसं काय. म्हणून हे सिम्पल सेंटेन्स झालेलं आहे आणि सिम्पल सेंटेन्स जर असेल तर स्टेटमेंट होणार नाही. ही इज ऑनेस्ट हे जे सिम्पल सेंटेन्स आहे इट इज नॉट स्टेटमेंट. आता जर हे स्टेटमेंटच नाही आहे तर याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा विषयच राहत नाही आहे. ओके चला नेक्स्ट. द सन सेट इन द वेस्ट. इट इज अ स्टेटमेंट आणि सन सेट्स इन द वेस्ट करेक्ट स्टेटमेंट आहे मित्रांनो. मग इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. नेक्स्ट पहा. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. मित्रांनो इथं क्वेश्चन केलं गेलेलं आहे. इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि मी सांगितलेलं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. याचा आन्सर काय होईल, इट इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट. ऑल रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. बघा मित्रांनो काय म्हणतात आता इथं, ऑल रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर. ॲसर्टिव्ह सेंटेन्स आलेला आहे. इट इज अ स्टेटमेंट डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे. आता फक्त याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू चेक करायची आहे. तर बघा बघा मित्रांनो ऑल रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. मित्रांनो बघा ऑल रिअल नंबर म्हणतात ते, ऑल रिअल नंबर रॅशनल नंबर नाही. हे कसं काय शक्य आहे. हे जर स्टेटमेंट करेक्ट राहिलं असतं, असं जर राहिलं असतं रॅशनल ऑल रॅशनल नंबर्स आर रिअल नंबर तर हे करेक्ट राहिलं असतं. पण ऑल रिअल नंबर रॅशनल नंबर होणार नाही. का बरं होणार नाही, कारण रिअल नंबरमध्ये रॅशनल नंबर पण आले आणि इररॅशनल नंबर पण आले. आता मला सांगा इररॅशनल नंबर पण रॅशनल नंबर होतील का, नाही ना. म्हणून मग हे स्टेटमेंट काय झालं, फॉल्स. मग याचा आन्सर होईल इट इज अ स्टेटमेंट बट इट इज फॉल्स. नेक्स्ट. स्क्वेअर रूट ऑफ -9. आता स्क्वेअर रूट ऑफ -9 जर घेतलं मित्रांनो तर स्क्वेअर रूट ऑफ 9 किती होईल, 3 होईल आणि स्क्वेअर रूट ऑफ -1 I होईल. 3i हा तर कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ -9 इज अ रॅशनल नंबर. याचा आन्सर लिहिता येईल आपल्याला इट इज अ स्टेटमेंट बट इट इज फॉल्स. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू होईल कॅपिटल F. चला मित्रांनो आता आपण बघूया कनेक्टिव्ज. बघा मित्रांनो अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिम्पल स्टेटमेंट्स इज कॉल्ड अ कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे जेव्हा आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त स्टेटमेंट्स काही कनेक्टिव्ह वापरून जोडतो मित्रांनो, जे कॉम्बिनेशन आपण करतो 2-3 स्टेटमेंट्सचं तर त्याला म्हणतात, जेव्हा 2-3 स्टेटमेंट कनेक्टिव्ह वापरून जोडल्या जाते त्या कॉम्बिनेशनला म्हणतात इट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. आता द सिम्पल स्टेटमेंट हुज कॉम्बिनेशन इज अ कंपाऊंड स्टेटमेंट आर कॉल्ड कॉम्पोनंट्स ऑर कॉन्स्टिट्युएंट ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता हे जे 2 सिम्पल स्टेटमेंट आपण जॉईन करायला जे कनेक्टिव्ह वापरतो मित्रांनो ते कनेक्टिव्ह आता मॅथमॅटिक्समध्ये आपण शिकणार आहे. तर बघा मित्रांनो 2 सिम्पल स्टेटमेंट जोडण्यासाठी आपल्याकडे अँड, ऑर, इफ अँड देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट असे 5 कनेक्टिव्ह आहे मित्रांनो. आता जर 2 स्टेटमेंट आपण अँड हा कनेक्टिव्ह वापरून जोडला असेल तर तो जो कनेक्टिव्ह राहतो त्याला आपण म्हणतो कंजंक्शन आणि मॅथमॅटिक्समध्ये त्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतात मित्रांनो या प्रकारे.
जर दोन स्टेटमेंट आपण ऑर हा कनेक्टिव्ह वापरून जोडला असन तर त्या स्टेटमेंटला आपण त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहे, डिसजंक्शन म्हणणार आहे. आणि ते डिनोट कसं करायचं तर असा व्ही वापरून. जर दोन सिम्पल स्टेटमेंट्स इफ देन असं असं कनेक्टिव्ह वापरून जर जोडले असन तर ते जे स्टेटमेंट होईल त्याला म्हणायचं कंडिशनल स्टेटमेंट ऑर इट इज इम्प्लिकेशन. आणि जे मॅथमॅटिकल सिम्बॉल आपण ह्या इफ देन या कनेक्टिव्हसाठी वापरणार आहे तो एकतर सिंगल ॲरो और डबल ॲरोमध्ये फक्त एक डबल लाईन पण सिंगलच ॲरो. ओके मित्रांनो, चौथा कनेक्टिव्ह आपल्याकडे इफ अँड ओनली इफ. याला आपण बाय कंडिशनल म्हणू शकतो किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणू शकतो. आणि मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे याच्यासाठी दोन्ही साईडनी ॲरो. आणि लास्ट एक कनेक्टिव्ह आहे मित्रांनो, तो आहे आपल्याकडे नॉट. जर वाक्यामध्ये स्टेटमेंटमध्ये जर नॉट वापरला गेलेला असेल तर त्याला आपण निगेशन असं म्हणतो. आणि नॉट किंवा निगेशन जे डिनोट करायचं आहे त्याच्यासाठी सिम्बॉल हा वापरायचा मित्रांनो. बघा मित्रांनो, आता या कनेक्टिव्हचा वापर करून आपण 2-3 मार्काचे जे प्रश्न विचारले जातील बोर्ड एक्झाममध्ये त्याची तयारी करूया. बघा इथे काय दिलेलं आहे, लेट पी डिनोट्स प्राइस इन्क्रीजेस, क्यू डिनोट्स डिमांड फॉल्स, एक्सप्रेस द फॉलोइंग इन द सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे आपल्याला 2 स्टेटमेंट दिलेलं आहे. एक दिलेलं आहे पी स्टेटमेंट दिलेलं आहे मित्रांनो किंवा प्राइस इन्क्रीज होते, आणि क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे डिमांड फॉल्स होते. तर या 2 स्टेटमेंटचा वापर करून आपल्याला खालचे प्रॉब्लेम सोडवायचे आहे. तर बघा मित्रांनो, पहिला स्टेटमेंट घेतो मी. काय म्हणते इथं, प्राइस इन्क्रीजेस देन डिमांड फॉल्स. म्हणजे मित्रांनो इथं जो कनेक्टिव्ह वापरलेला आहे तो देन म्हणजे हा इफ देन आलेला मित्रांनो. आणि जर इफ देन असेल तर हे जे आता स्टेटमेंट फॉर्म कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म झालेलं आहे, कोणतं कंपाऊंड स्टेटमेंट आहे, इट इज कंडिशनल कंपाऊंड स्टेटमेंट. मी कसं म्हणणार, आता प्राइस इन्क्रीजेस म्हणजे कोणतं स्टेटमेंट आहे आपल्याकडे, प्राइस इन्क्रीजेस म्हणजे स्टेटमेंट आहे पी. आणि डिमांड फॉल्स म्हणजे कोणतं स्टेटमेंट आहे, डिमांड फॉल्स म्हणजे स्टेटमेंट आहे क्यू. म्हणजे मित्रांनो पी आणि क्यू या 2 स्टेटमेंटला इफ देन या कनेक्टिव्हनं जोडलेलं आहे. कोणत्या कनेक्टिव्हनं जोडलेलं आहे, इफ देन. तर मग याचं सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला कसं लिहिता येईल मित्रांनो, याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला लिहिता येईल मित्रांनो, पी इफ देन कनेक्टिव्ह असल्यामुळं इम्प्लाईज क्यू, पी इम्प्लाईज क्यू. नेक्स्ट दुसरं पहा मित्रांनो, इफ प्राइस डज नॉट इन्क्रीज. म्हणजे आता जर प्राइजच वाढली नाही तर देन डिमांड डज नॉट फॉल. मित्रांनो इथं जर पाहिलं तर आपल्याला कनेक्टिव्ह दिसत आहे इफ देन. इफ देन म्हणजे हा इम्प्लिकेशनवाला कनेक्टिव्ह इथं वापरलेला आहे मित्रांनो. मग आता बघा, आता इफ नंतर जे स्टेटमेंट राहते ते आपण इम्प्लिकेशनच्या आधी लिहिणार. इफ नंतरचं स्टेटमेंट आहे प्राइस डज नॉट इन्क्रीज. बघा मित्रांनो, आपल्याकडे पी स्टेटमेंट होतं जे होतं प्राइस इन्क्रीज, पण आता इथे काय आलेलं आहे, प्राइस डज नॉट इन्क्रीज. म्हणजे या स्टेटमेंटचं निगेशन आलेलं आहे. मग प्राइस इन्क्रीजेस हे पी स्टेटमेंट होतं आणि पी स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे त्याला लिहायला लागेल आपल्याला निगेशन पी. नंतर देन नंतर म्हणजे इम्प्लिकेशन नंतरचा पार्ट. तर देन नंतर आहे डिमांड डज नॉट फॉल. मित्रांनो डिमांड फॉल्स हे आपल्याकडे क्यू स्टेटमेंट होतं. तर आता इथे आलेलं आहे डिमांड डज नॉट फॉल, म्हणजे याचं काय आलेलं आहे, इथे निगेशन आलेलं आहे, त्याला लिहायला लागेल निगेशन क्यू. लक्षात येत आहे मित्रांनो. नेक्स्ट, प्राइस इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ द डिमांड फॉल्स. बघा मित्रांनो, इथे जो कनेक्टिव्ह आलेला आहे तो आलेला आहे इफ अँड ओनली इफ. म्हणजे इथं जो कनेक्टिव्ह आपण वापरणार आहे तो आहे डबल इम्प्लिकेशन. कोणता आहे, डबल इम्प्लिकेशन. आणि काय म्हणते, प्राइस इन्क्रीजेस म्हणजे आपल्याकडे पी स्टेटमेंट आहे ते डबल इम्प्लिकेशनच्या आधी लिहायचं. आणि इफ अँड ओनली इफ जो कनेक्टिव्ह वापरलेला आहे त्याच्यानंतर जे स्टेटमेंट आहे द डिमांड फॉल्स ते म्हणजे आपल्याकडे क्यू स्टेटमेंट आहे ते डबल इम्प्लिकेशन नंतर लिहायचं. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म झाला मित्रांनो पी डबल इम्प्लाईज क्यू. बघा दुसरं बघूया, 2 इज ॲन इव्हन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. मित्रांनो हे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, आता इथे 2 स्टेटमेंट आलेले आहे, आधी हे 2 स्टेटमेंट डिनोट करून घ्यायचं. मग यातलं पी स्टेटमेंट होईल मित्रांनो, पी होईल 2 इज इव्हन नंबर, आणि क्यू स्टेटमेंट होईल मित्रांनो 25 इज परफेक्ट स्क्वेअर. बरोबर आहे. हां, आता यातलं आपण पहिलं सॉल्व करू मित्रांनो. तर बघा पहिल्याचं काय होईल, काय म्हणते इथं जो कनेक्टिव्ह आलेला आहे या 2 सिम्पल स्टेटमेंटला अँडने जोडलेला आहे, म्हणजे कनेक्टिव्ह आलेला आहे अँड. मॅथमॅटिकल सिम्बॉल काय आहे अँडसाठी, तर असा उलट असलेला व्ही. म्हणजे हा झाला अँड. तर आता अँडच्या आधीचं स्टेटमेंट, म्हणजे काय आहे, 2 इज ॲन इव्हन नंबर. 2 इज ॲन इव्हन नंबर म्हणजे काय मित्रांनो, पी स्टेटमेंट आहे, आधीच आहे म्हणून अँडच्या आधी लिहिलं. आणि अँडच्या नंतर 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर म्हणजे क्यू स्टेटमेंट आहे, तर ते अँडच्या नंतर. म्हणजे जो सिम्बॉलिक फॉर्म झाला तो काय झाला, पी अँड क्यू. दुसऱ्याचा बघा मित्रांनो, दुसरा आहे
अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज अ हॉलिडे. बघा मित्रांनो, इथं दोन स्टेटमेंट आलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे अ स्कूल इज ओपन, हे झालं आपलं पी स्टेटमेंट. आणि देअर इज अ हॉलिडे हे झालं मित्रांनो आपल्याकडे क्यू स्टेटमेंट. आणि या दोन स्टेटमेंटला कशाने जोडलेलं आहे? ऑरनं. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल पी ऑर क्यू. लक्षात आलं का? नेक्स्ट बघा, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. मित्रांनो, इथं दोन स्टेटमेंट आलेलं आहे. पहिलं आहे दिल्ली इज इन इंडिया, नंतर कनेक्टिव्ह आलेला आहे बट हा कनेक्टिव्ह अँड ऐवजी वापरला जातात. म्हणजे इथला कनेक्टिव्ह आपल्याला क्लिअर झालेला आहे. बट म्हणजेच काय आहे? अँड आहे. नेक्स्ट, ढाका इज नॉट इन श्रीलंका. आणि दुसरं स्टेटमेंट आहे मित्रांनो ढाका इज नॉट इन श्रीलंका. तर इथे मित्रांनो स्टेटमेंट घेताना फक्त पॉझिटिव्ह स्टेटमेंट घ्यायचं. म्हणजे ढाका इज इन श्रीलंका हे स्टेटमेंट आहे आणि त्याचं हे निगेशन आलेलं आहे नॉट. म्हणजे याचं सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहिता येईल आपल्याला? बटच्या आधी काय आलेलं आहे? दिल्ली इज इन इंडिया. दिल्ली इज इन इंडिया म्हणजे पी स्टेटमेंट होईल. नंतर बट म्हणजे अँड सिम्बॉल घेतलेला आहे. आता ढाका इज नॉट इन श्रीलंका, नॉट आला म्हणून निगेशन. आणि स्टेटमेंट काय मित्रांनो? ढाका इज इन श्रीलंका, तर ते घेऊया क्यू. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल मित्रांनो पी अँड निगेशन क्यू. बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय तिथं? अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्च्यूस. म्हणजे मित्रांनो इथे जो कनेक्टिव्ह आलेला आहे तो आलेला आहे नायदर नॉर. आता बघा मित्रांनो, नायदर नॉर कनेक्टिव्हला कसं लिहिलं जाते? मित्रांनो, नायदर नॉर म्हणजेच हे ऑरचं निगेशन झालेलं आहे. म्हणून जो कनेक्टिव्ह इथं वापरला जाते तो कनेक्टिव्ह राहते नायदर नॉर झाल्यावर तो राहतो मित्रांनो अँड. काय राहतो? अँड. आणि इथे काय झालेलं आहे? पहिल्याही स्टेटमेंटला नायदर आणि दुसऱ्याही स्टेटमेंटला नॉर, म्हणजे दोन्ही स्टेटमेंटला निगेशन लागलेलं आहे. म्हणून मग याला लिहिताना निगेशन पहिलं स्टेटमेंट म्हणजे पी घेऊन टाकू आणि दुसरं स्टेटमेंट म्हणजे मित्रांनो क्यू घेऊन टाकू. म्हणजे अँगल इज ॲक्यूट हा होईल आपलं पी स्टेटमेंट. आणि अँगल इज ऑब्च्यूस हे होईल आपलं क्यू स्टेटमेंट. पण त्याचं काय मित्रांनो, इथे दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन आलेलं आहे. तर निगेशन आल्यामुळं मला लिहिताना अँगल इज नायदर ॲक्यूट म्हणजे निगेशन पी झालं आणि अँगल इज नायदर ऑब्च्यूस म्हणजे निगेशन क्यू झालं. आणि नायदर नॉर असल्यामुळे कनेक्टिव्ह कोणता घ्यायचा मित्रांनो? अँड. पुढचं बघा, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओनली इफ इट इज इक्विअँग्युलर. मित्रांनो बघा, इथे कनेक्टिव्ह आलेला आहे इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हटल्यावर मित्रांनो जो कनेक्टिव्ह राहतो तो राहतो आपल्याकडे डबल इम्प्लाइज. आणि डबल इम्प्लाइजच्या आधीचं स्टेटमेंट अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ट्रायंगल इज इक्विलॅटरल म्हणजे मी पी स्टेटमेंट घेतो आणि इट इज इक्विअँग्युलर म्हणजे ट्रायंगल इज इक्विअँग्युलर म्हणजे क्यू स्टेटमेंट घेतो. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म होईल पी डबल इम्प्लाइज क्यू. नेक्स्ट, एक्स इज नॉट इररॅशनल नंबर बट इट इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. मित्रांनो काय म्हणतात तिथं? एक्स इज नॉट इररॅशनल नंबर आणि कनेक्टिव्ह आलेला आहे बट म्हणजे मित्रांनो काय झालं? अँड कनेक्टिव्ह झाला. आणि अँडच्या आधीचं स्टेटमेंट आहे एक्स इज नॉट इररॅशनल नंबर. नॉट म्हणजे निगेशन आलेलं आहे म्हणजे हे निगेशन पी. बट म्हणजे अँड इट इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. आणि हे काय होईल मग दुसरंवालं स्टेटमेंट क्यू म्हणजे निगेशन पी अँड क्यू. लक्षात येत आहे मित्रांनो? पण इथे एक गोष्ट आपल्याला आणखी लक्षात घ्यावं लागेल मित्रांनो. इथे निगेशन आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे एक्स इज नॉट निगेशन आलं म्हणून जरी आपण निगेशन लिहित असेल पण इथला जो शब्द आलेला आहे तो इररॅशनल म्हणजे हा सुद्धा काय झाला? निगेटिव्ह झाला. तर निगेशन ऑफ निगेशन का राहते मित्रांनो? निगेशन ऑफ निगेशनमध्ये निगेशनच निघून जाते. मग इथलं निगेशन निघून जाईल म्हणजे मग हे स्टेटमेंट फक्त राहील आपल्याकडे पी अँड क्यू. ओके, चला बघा मित्रांनो, आता आपल्याला शिकायचं आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलसाठी आता बघा मित्रांनो, माझ्याकडे सपोज एखादं सेंटेन्स स्टेटमेंट आहे. तर त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू एकतर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. पण जर माझ्याकडे दोन स्टेटमेंट असले, कारण आता आपण कंपाऊंड स्टेटमेंट शिकत आहे ना, मग दोन स्टेटमेंट असले तर पहिलंही ट्रू असू शकते दुसरंही ट्रू असू शकते. किंवा बघा मित्रांनो, मी इथे तुम्हाला हे दाखवतो. एक तर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं ट्रू असू शकते, किंवा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं स्टेटमेंट फॉल्स असू शकते, किंवा पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल आणि कदाचित दुसरं स्टेटमेंट ट्रू असू शकते, किंवा मित्रांनो दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असू शकते. अशा 4 कंडिशन मित्रांनो आपल्याकडे येतात जर आपण दोन स्टेटमेंट घेतले तर. मग बघा मित्रांनो, आपल्याकडे आता आपण कनेक्टिव्ह शिकलेलो आहे. कनेक्टिव्ह शिकल्यामुळे आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट्स माहिती झालेले आहे. आता अशा कंपाऊंड स्टेटमेंटसाठी आपण जो कनेक्टिव्ह वापरतो, कनेक्टिव्ह वापरल्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट होतात त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढणे आता आपण शिकू मित्रांनो. तर बघा, जर मित्रांनो आपण कनेक्टिव्ह वापरला कंजंक्शन म्हणजे अँड वापरला मित्रांनो, म्हणजे बघा मग आता तुम्हाला मी आता सांगितलं, मग दोन स्टेटमेंट आहे, एक पी स्टेटमेंट आहे, क्यू स्टेटमेंट आहे.
आणि कंडिशन मित्रांनो जर दोनच स्टेटमेंट असेल मित्रांनो तर सरळ सरळ अशा कंडिशन लिहून टाकायच्या. पीच्या कॉलममध्ये मित्रांनो लिहायचं दोनच स्टेटमेंट असल्यामुळे दोनदा टी दोनदा फॉल्स म्हणजे दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. आणि क्यूच्या कॉलममध्ये मित्रांनो लिहायचं एक टी दुसरा एफ म्हणजे ट्रू फॉल्स. कंडिशन 4च राहील मित्रांनो दोन स्टेटमेंट असल्यामुळं. मग आता आपला जो कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे मित्रांनो पी अँड क्यू. म्हणजे मित्रांनो जर पी अँड क्यू आलं तर आपल्याकडे रूल आहे पहिलंही स्टेटमेंट ट्रू पाहिजे दुसरे स्टेटमेंट ट्रू पाहिजे तेव्हा त्या स्टेटमेंटचं कंजंक्शन पण काय राहते ट्रू राहते. आणि इन ऑल अदर केसेस म्हणजे पहिलं ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे पहिलंही फॉल्स आहे दुसरे ट्रू आहे पहिलंही फॉल्स दुसरे फॉल्स अशा जर कंडिशन असेल तर या प्रत्येक वेळेला कंजंक्शनची व्हॅल्यू काय राहील फॉल्स राहील. म्हणजे कंजंक्शनचा काय रूल लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो तुम्हाला. कंजंक्शनचा म्हणजे पी अँड क्यूचा रूल हा आहे की पहिलंही स्टेटमेंट म्हणजे पी स्टेटमेंट ट्रू पाहिजे दुसरे स्टेटमेंट म्हणजे क्यू स्टेटमेंट पण काय पाहिजे ट्रू. पहिलंही ट्रू दुसरंही ट्रू तर त्याचं कंजंक्शन पण काय राहील ट्रू. हा एवढाच रूल लक्षात ठेवायचं आहे. इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. मित्रांनो अशाच प्रकारे डिसजंक्शनसाठी मित्रांनो रूल आहे जर पहिलंही स्टेटमेंट फॉल्स असेल दुसरंही स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं डिसजंक्शन म्हणजे काय होईल मित्रांनो पी ऑर क्यू हे सुद्धा काय असेल फॉल्स. इन ऑल अदर केसेस इट इज ट्रू. लक्षात आलं का मित्रांनो. कंजंक्शनच्या रूलमध्ये आपण शिकलो पहिलंही ट्रू दुसरंही ट्रू तर त्याचं कंजंक्शन ट्रू. आणि डिसजंक्शन जर दोन स्टेटमेंटचं डिसजंक्शन असेल म्हणजे ऑर कनेक्टिव्ह वापरला असेल तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहिणार पी ऑर क्यू. आणि याच्यासाठी ट्रूथ व्हॅल्यू कशी काढायची तर दोन स्टेटमेंट असल्यामुळं 4 कंडिशन आपल्याकडे येतील. तर 4 कंडिशनमधली एक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे डिसजंक्शनसाठी ती ही का पहिलंही स्टेटमेंट फॉल्स म्हणजे पी स्टेटमेंट फॉल्स क्यू स्टेटमेंट पण फॉल्स तर त्याचं डिसजंक्शन म्हणजे पी ऑर क्यू याची पण व्हॅल्यू काय येईल फॉल्स. मित्रांनो नेक्स्ट रूल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल जर असेल दोन स्टेटमेंटचं तर बघा मित्रांनो त्याला आपण डिनोट करू पी इम्प्लाइज क्यूनी. आणि काय होईल बघा दोन स्टेटमेंट मी घेतो आहे पी आणि क्यू म्हणजे माझ्याकडे पी आणि क्यूच्या दोन स्टेटमेंट घेऊन 4 कंडिशन डेव्हलप होतील. मग मी कंडिशन लिहिल्या टी टी एफ एफ क्यूसाठी टी एफ. आता आपण रूल लक्षात घेऊया मित्रांनो. इम्प्लिकेशनचा किंवा कंडिशनल स्टेटमेंटचा जो रूल आहे तो असा आहे की पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे दुसरं स्टेटमेंट फॉल्स पाहिजे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स म्हणजे पी स्टेटमेंट ट्रू आहे क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे तर त्याचं इम्प्लिकेशन काय राहते मित्रांनो फॉल्स राहते. काय राहते फॉल्स. हा रूल आहे. नेक्स्ट मित्रांनो डबल इम्प्लिकेशन और बाय कंडिशनल. डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनलसाठी मित्रांनो रूल आहे तर ते असं की पहिलंही ट्रू स्टेटमेंट दुसरे स्टेटमेंट ट्रू असेल तर त्यांचं डबल इम्प्लिकेशन पण काय राहते ट्रू. किंवा पहिले स्टेटमेंट फॉल्स आहे दुसरे स्टेटमेंट फॉल्स आहे तर त्याचं डबल इम्प्लिकेशन काय राहते ट्रू. हा रूल आहे मित्रांनो. इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. म्हणजे डबल इम्प्लिकेशनसाठी काय लक्षात ठेवावं लागेल आपल्याला एकतर दोन्ही काय लागतील ट्रू किंवा दोन्ही काय लागतील स्टेटमेंट फॉल्स. जर असं होत असेल तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल ट्रू असेल. इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. लक्षात आलं का. चला मित्रांनो निगेशन बघा. निगेशनचा काय रूल आहे मित्रांनो सांगतो. सपोज एखादं स्टेटमेंट आहे पी त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू तर ट्रूचं निगेशन काय होईल फॉल्स. आणि जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय होईल ट्रू. बघा मित्रांनो आता दिलेले हे 4 व्हॅल्यूजवरून आपण ट्रूथ टेबल तयार करू शकतो. बघा मित्रांनो आणखी काही गोष्टी आपण माहिती करून घेऊया. आता हे जे आपल्याकडे कंपाऊंड स्टेटमेंटमधलं जे इम्प्लिकेशन स्टेटमेंट असते पी इम्प्लाइज क्यू यामध्ये 2 स्टेटमेंट आलेलं आहे पहिलं पी दुसरं क्यू. तर हे जे पी इम्प्लाइज क्यूमधलं पहिलं स्टेटमेंट आहे पी यालाच आपण अँटीसिडेंट असंही म्हणू शकतो किंवा हायपोथेसिस असंही म्हणतात. आणि जे सेकंड स्टेटमेंट आहे क्यू याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो किंवा याला कन्क्ल्युजन असेही म्हणतात. बघा मित्रांनो आता हे जे स्टेटमेंट आहे पी इम्प्लाइज क्यू याला आपण म्हणजे इफ देन याच पार्टला आपण वेगवेगळ्या भाषेत असं म्हणू शकतो पी इम्प्लाइज क्यू किंवा इफ पी देन क्यू किंवा क्यू व्हेन एव्हर पी ओनली इफ क्यू पी इज सफिशियंट फॉर क्यू इज नेसेसरी फॉर पी सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी अँड लास्ट क्यू फॉलोज फ्रॉम पी. असे जरी मित्रांनो हे स्टेटमेंट असलं तर या सर्व स्टेटमेंटचं मिनिंग काय होईल पी इम्प्लाइज क्यू कंडिशनल स्टेटमेंटच होईल मित्रांनो. बघा मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं बोर्डाच्या एक्झामला जे आहे ती हे आहे का हे जे आपल्याकडे इम्प्लिकेशन कंडिशनल स्टेटमेंट आहे पी इम्प्लाइज क्यू याचा जर आपण कॉन्व्हर्स घेतला तर पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स राहते मित्रांनो क्यू इम्प्लाइज पी. इन्व्हर्स
पी इम्प्लाइज क्यू या स्टेटमेंटचा इन्व्हर्स राहते मित्रांनो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पी इम्प्लाइज क्यू या स्टेटमेंटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह राहते मित्रांनो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. तसंच मित्रांनो जे डबल इम्प्लिकेशनचे स्टेटमेंट असतात, तर हे डबल इम्प्लिकेशनचे स्टेटमेंट या वेगवेगळ्या भाषेत मित्रांनो येऊ शकतात आपल्याला. असं येऊ शकते पी इफ अँड ओनली इफ क्यू, म्हणजे बाय कंडिशनल झालं मित्रांनो. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, याचं सुद्धा मिनिंग बाय कंडिशनलचं स्टेटमेंट इफ अँड ओनली इफच होते मित्रांनो. पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू, सेम मिनिंग. पी इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर पी, सेम मिनिंग, इट इज डबल इम्प्लिकेशन. क्यू इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर पी, सेम मिनिंग. लास्ट पी इज इक्विव्हॅलंट टू क्यू, सेम मिनिंग मित्रांनो. जर असे स्टेटमेंट असतील तर याचं स्टेटमेंटचा जो आपल्याला विचार घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे डबल इम्प्लिकेशनचा. हे डबल इम्प्लिकेशनचे जे स्टेटमेंट आहे बाय कंडिशनल स्टेटमेंट आपण या विविध प्रकारे लिहू शकतो. बघा मित्रांनो, आता आपण जी सर्व माहिती घेतलेली आहे या माहितीवर बेस 2-3 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण माहिती करून घेऊया. बघा मित्रांनो, पहिला घेऊया. ट्रान्सलेट द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच स्टेटमेंट. तर बघा पहिला स्टेटमेंट मी घेतोय. पहिला क्वेश्चन आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. मित्रांनो यातलं जे पहिलं स्टेटमेंट आहे याला डिनोट करायचं पीनं, म्हणजे डिनोट असं करायचं पी हे सेज दॅट, 2 डॉट घ्यायचे. पी सेज दॅट म्हणजे पी कोणतं स्टेटमेंट आहे, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि दुसरं स्टेटमेंट आहे क्यू, त्याला घ्यायचं 46 इज अ प्राईम नंबर, म्हणजे क्यू सेज दॅट किंवा क्यू स्टेटमेंट काय आहे, 46 इज अ प्राईम नंबर. मित्रांनो जेव्हा तुम्ही स्टेटमेंट डिनोट करताना पी क्यू आर, तेव्हा मित्रांनो ते स्टेटमेंट निगेटिव्ह घ्यायचे नाही, ते नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचे. ओके, चला मित्रांनो, तर आता हे जे गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट आहे याचं सिम्बॉलिक फॉर्म काय लिहिता येईल मित्रांनो. तर बघा या गिव्हन जे स्टेटमेंट आहे द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज, तर इथे कनेक्टिव्ह कोणता आलेला आहे मित्रांनो, अँड म्हणजे काय येईल मित्रांनो, हा सिम्बॉल येईल अँडच्या आधीचं स्टेटमेंट म्हणजे काय होईल, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, म्हणजे हा काय झाला पी स्टेटमेंट, म्हणजे हे होईल पी अँड, आणि अँड नंतरचं स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म झाला पी अँड क्यू. मित्रांनो बघा इथे याची ट्रूथ व्हॅल्यू आता आपण काढूया. आता पी स्टेटमेंट काय मित्रांनो, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 हा 8चा परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आहे पहिल्या स्टेटमेंटची. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी स्टेटमेंट इज ट्रू. अँड क्यू स्टेटमेंट बघा 46 इज अ प्राईम नंबर. मित्रांनो 46 प्राईम नंबर आहे का, नाही, कारण हा 2 ने डिव्हिजिबल आहे म्हणून हा प्राईम नंबर होणार नाही. मग याची क्यू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल, फॉल्स. म्हणजे मग लिहिताना असं लिहिलं आहे द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी स्टेटमेंट अँड क्यू स्टेटमेंट आर ट्रू अँड फॉल्स रिस्पेक्टिव्हली. मग मित्रांनो चला आपण सॉल्व करूया. म्हणजे मग आता ट्रूथ व्हॅल्यू आपलं कंपाऊंड स्टेटमेंट कोणतं आहे, पी इम्प्लाइज क्यू सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. तर मग द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज, आता हे आपण सॉल्व करू. हे काय होईल मित्रांनो, हे होईल पी अँड क्यू. पीची ट्रूथ व्हॅल्यू भेटली आपल्याला टी, अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू भेटली मित्रांनो अँड. म्हणजे इथं कोणता आलेला आहे मित्रांनो, इथं कंपाऊंड स्टेटमेंट आहे, हे कंजंक्शन आहे. आणि कंजंक्शनचा रूल काय सांगितला मी तुम्हाला, पहिलंही स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरे स्टेटमेंट ट्रू पाहिजे, तर त्याचं कंजंक्शन काय राहते, ट्रू. हा रूल इथे लागतो आहे का, नाही. म्हणून मग या रूल कंजंक्शनचा आन्सर काय होईल मित्रांनो, फॉल्स. म्हणजे टी अँड एफ इट इज इक्विव्हॅलंट टू फॉल्स एफ. म्हणून मग द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज फॉल्स. लक्षात आलं मित्रांनो. बघा दुसरं घेऊया. दुसरं कंपाऊंड स्टेटमेंट आहे इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बघा मित्रांनो हे कसं सॉल्व करता येईल. पहिल्या स्टेटमेंटला मी पीनं डिनोट केलं, मुंबई इज इन महाराष्ट्र पीनं डिनोट केलं, आणि देन नंतरचं जे दुसरं स्टेटमेंट आहे दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंडिया, हे याला डिनोट केलं क्यूनं. या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म कनेक्टिव्ह आलेला आहे इफ देन, म्हणून मग सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दिस स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू. मित्रांनो यातलं पहिलं स्टेटमेंट जे आहे पी, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल, मुंबई इज इन महाराष्ट्र करेक्ट स्टेटमेंट आहे म्हणून पीची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. आणि क्यू बघा दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया, दिल्ली इंडियाची कॅपिटल आहे, राजधानी आहे. क्यू स्टेटमेंट पण ट्रू, म्हणजे बोथ पी अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. आता जो सिम्बॉलिक फॉर्म आहे मित्रांनो, जो गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचा, तो आहे पी इम्प्लाइज क्यू. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय होईल मित्रांनो ते, तर बघा पी इम्प्लाइज क्यूमध्ये मी यांच्या रिअल व्हॅल्यू टाकतो. पीची रिअल व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे ट्रू, इम्प्लाइज ॲज इट इज. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे ट्रू. मित्रांनो पहिलंही ट्रू, दुसरंही ट्रू, आणि त्याचं काय घ्यायचं आहे आपल्याला, इम्प्लिकेशन.
तर इम्प्लिकेशनचा रूल काय मित्रांनो, पहिलं ट्रू पाहिजे दुसरं फॉल्स पाहिजे तेव्हा त्याचं इम्प्लिकेशन काय राहते, फॉल्स. पण ती कंडिशन इथे आली का मित्रांनो, नाही. म्हणून मग याच्या इम्प्लिकेशनचा आन्सर काय येईल, ट्रू. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन रायझेस इन द वेस्ट. बघा मित्रांनो, इथे दोन स्टेटमेंट आधी सेपरेट करूया. पहिलं स्टेटमेंट बघा मित्रांनो, इथे जे तिसरं स्टेटमेंट आहे, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द सन रायझेस इन द वेस्ट, इथे सिम्बॉलिक फॉर्म काय लिहिता येईल, मिल्क इज व्हाईट म्हणजे पी स्टेटमेंट झालं, द सन रायझेस इन द वेस्ट हे झालं मित्रांनो क्यू स्टेटमेंट, आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे इथे कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म झाला पी डबल इम्प्लाईज क्यू. मित्रांनो, पी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आणि क्यू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल आपण लिहून घेऊया. मिल्क इज व्हाईट इट इज ट्रू, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू झाली. सन रायझेस इन द वेस्ट, सूर्य पश्चिमेला मावळतो, ट्रूथ व्हॅल्यू सन रायझेस मावळतो, पण इथं रायझेस आलेला आहे म्हणजे बघा मित्रांनो उगवतो म्हणतात ते, पण सूर्य तर पूर्वेकडून उगवतो म्हणजे दुसरं स्टेटमेंट काय आलेलं आहे, फॉल्स. म्हणजे पी स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. म्हणजे याचं ट्रूथ व्हॅल्यू, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी डबल इम्प्लाईज क्यू म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे पी डबल इम्प्लाईज क्यू, याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल मित्रांनो, पीची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू, डबल इम्प्लाईज ॲज इट इज. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स, पी डबल इम्प्लाईज क्यू म्हणजे काय होईल मित्रांनो, इथे डबल इम्प्लिकेशनचा रूल लावा लागेल. आणि डबल इम्प्लिकेशनचा रूल आहे पहिले स्टेटमेंट ट्रू दुसरे स्टेटमेंट ट्रू, किंवा पहिले स्टेटमेंट फॉल्स दुसरे स्टेटमेंट फॉल्स. जर असं असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू राहते ट्रू, पण इथे ती कंडिशन आली का, नाही. मग इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स, म्हणजे याचं ट्रूथ व्हॅल्यूचा आन्सर होईल फॉल्स. जे पी डबल इम्प्लाईज क्यूची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. नेक्स्ट मित्रांनो, चौथं बघा, देअर एक्झिस्ट, हा जो सिम्बॉल आहे याला वाचायचं, देअर एक्झिस्ट स्मॉल एल बिलॉंग्स टू कॅपिटल एन सच दॅट n+5 इज ग्रेटर दॅन 0. बघा मित्रांनो, हे जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे हे जे झालेलं आहे या स्टेटमेंटमध्ये कनेक्टिव्ह नाही आलेलं आहे, म्हणून हे कंपाऊंड स्टेटमेंट होणार नाही. मग या स्टेटमेंटची तरी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. बघा काय म्हणतात इथं, देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n+5 ग्रेटर दॅन 0. मित्रांनो, हे स्टेटमेंट तर आहे, मग आता याची ट्रूथ व्हॅल्यू आपण लक्षात घेऊया. आता n+5 ग्रेटर दॅन 0, म्हणजे आता बघा n+5 ग्रेटर दॅन 0 आणि कंडिशन आहे सॅटिस्फाईज. ही काय सॅटिस्फाय करते म्हणते मित्रांनो, की n+5 ग्रेटर दॅन 10. म्हणजे मित्रांनो आता n हा नॅचरल नंबर आहे, मग नॅचरल नंबर आपल्याकडे आहेत मित्रांनो, 1 आहे 2 आहे. तर जर मी इथं 1 घेतला तर 1+5 किती होईल मित्रांनो, 6 ग्रेटर दॅन 10 आहेत का, नाही. 4+5 केलं मित्रांनो 9 ग्रेटर दॅन 10 आहेत का, नाही. पण मित्रांनो जर मी 6 घेतला, 6+5 किती होईल, 11 किती आहे मित्रांनो, ग्रेटर दॅन 10 आहे. 7 घेतला, 7+5 किती होईल, 12 होईल, 12 ग्रेटर दॅन 10, करेक्ट आहे मित्रांनो. 10 घेतला, 10+5 15 इज ग्रेटर दॅन 10 म्हणजे करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो इथं काय म्हटलेलं आहे, इथं म्हटलेलं आहे का n हा नंबर नॅचरल नंबरमधला असा नंबर आहे का काही फक्त n घ्या म्हणते, काही n घ्या, देअर एक्झिस्ट आलेला आहे. तर देअर एक्झिस्टमध्ये मग मी जर 6 पासूनचे जर नंबर घेतले मित्रांनो, 6 पासून जर पुढचे नंबर घेतले आणि त्यात जर का 5 ॲड केलं तर येणारी प्रत्येक व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 10 येते, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणून मी इथं काय लिहिणार, इट इज स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल T. बघा मित्रांनो, देअर एक्झिस्ट आल्यामुळे हा रूल फक्त काही नंबर्सलाच लागला. जर इथं फॉर ऑल राहिलं असतं तर हा रूल व्हेरीफाय झाला नसता. म्हणून मग मित्रांनो देअर एक्झिस्ट आलं म्हणजे काहीच नंबर आपल्याला लागतात, आणि जर तुम्ही 5पेक्षा ग्रेटर नंबर घेतले तर त्यांची ॲडिशन ही ग्रेटर दॅन 10 येते, म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. नेक्स्ट घेऊया, इथे काय म्हटलेलं आहे, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n² + n इज ॲन इव्हन नंबर अँड n² - n इज ॲन ऑड नंबर. मित्रांनो इथे मात्र कंपाऊंड स्टेटमेंट आलेलं आहे. इथे 2 स्टेटमेंट अँड ॲ कनेक्टिव्हने जॉईन केलेलं आहे. आपण 2 स्टेटमेंट सेपरेट लिहून घेऊया. तर पहिलं स्टेटमेंट काय होईल मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट पी स्टेटमेंट होईल, फॉर ऑल n बिलॉंग्स टू l n² इज ॲन इव्हन नंबर. आणि हे जे दुसरं आहे अँड नंतरचं हे होईल मित्रांनो क्यू स्टेटमेंट. इथे लिहिलं आहे पी स्टेटमेंट आणि क्यू स्टेटमेंट. तर बघा मित्रांनो याचा आपण सिम्बॉलिक फॉर्म आधी लिहून घेऊया. आता मित्रांनो हे जे दोन्ही स्टेटमेंट जोडले होते अँडनं जोडलेले होते, म्हणून सिम्बॉलिक फॉर्म होईल पी अँड क्यू. मित्रांनो यातलं पहिलं बघा, फॉर ऑल n बिलॉंग्स टू l n² + n इज ॲन इव्हन नंबर.
बघा मित्रांनो, आता n म्हणजे नॅचरल नंबर. आता हा रूल आपण एकदा चेक करून पाहूया. मी एखादा ऑड नंबर घेतो पहिले. जर मी 3 घेतले, 3 स्क्वेअर काय होईल मित्रांनो? 9. 9 + 3 काय होईल? 12. इव्हन नंबर आहे. आता एखादा इव्हन नंबर घेऊन पाहतो मित्रांनो. 4 घेतला, 4 स्क्वेअर किती होईल मित्रांनो? 16 + 4 20. अरे परत इव्हन नंबर भेटला. म्हणजे पहिली कंडिशन मित्रांनो सर्व नॅचरल नंबरसाठी लागू होत आहे. म्हणून मग जे पी स्टेटमेंट आहे याची ट्रूथ व्हॅल्यू होईल ट्रू, कॅपिटल टी. दुसरं स्टेटमेंट पहा मित्रांनो, n² - n. चला आपण सॅटिस्फाय होते का ह्या रूल चेक करून पाहूया. सपोज मी पहिला नंबर घेतला, ऑड नंबर घेतला 3, तर 3 स्क्वेअर काय होईल? 9. 9 - 3 6. 6 तर इव्हन नंबर आहे, पण हे काय म्हणतात? n² - n इज ऑड नंबर. म्हणजे हे दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे दुसरं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो? फॉल्स आहे. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स. आता जो सिम्बॉलिक फॉर्म आहे पी अँड क्यू, याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काढू मित्रांनो. पीची ट्रूथ व्हॅल्यू आहे ट्रू, अँड ॲज इट इज क्यूची ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स. मग आता अँड इथे कंजंक्शन आलेलं आहे मित्रांनो. कनेक्टिव्ह कोणता आलेला आहे? अँड. तर कंजंक्शनचा रूल पहा मित्रांनो काय आहे? अँडचा रूल आहे, पहिलंही स्टेटमेंट ट्रू, दुसरंही स्टेटमेंट ट्रू, तर त्याचं कंजंक्शन पण काय राहते? ट्रू. इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. इथे कंडिशन होत आहे का ती सॅटिस्फाय? नाही. मग इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू होईल मित्रांनो फॉल्स. बघा मित्रांनो, नेक्स्ट आताचा क्वेश्चन आहे, प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचे आहे. बघा मित्रांनो, त्यातलं पहिलं घेऊया. पहिलं आहे पी अँड क्यू इम्प्लाईज निगेशन पी. म्हणजे इथे हा स्टेटमेंट पॅटर्न मित्रांनो आपल्याला दिलेला आहे. स्टेटमेंट पॅटर्न आहे पी अँड क्यू इम्प्लाईज निगेशन पी. आता या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल आपल्याला काढायचं आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी चेक करायचं की स्टेटमेंट पॅटर्नमध्ये किती स्टेटमेंट आलेले आहेत, कोणते कोणते स्टेटमेंट आलेले आहेत. तर बघा, एक स्टेटमेंट आहे पी, दुसरं स्टेटमेंट आहे क्यू. ते पीचंच निगेशन वगैरे आलेलं आहे मित्रांनो. 2 स्टेटमेंट इथं आलेले आहे, पी आलेला आहे, क्यू आलेला आहे. आर आलेला आहे का? नाही आलेला आहे. एस नाही आहे, टी नाही आहे. म्हणजे इथे 2च स्टेटमेंट आहे. मग लिहून घ्यायचं आहे. पहिलं स्टेटमेंट घेतलं पी, दुसरं स्टेटमेंट घेतलं क्यू. बघा मित्रांनो, आता आपल्याला एवढ्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी ट्रूथ टेबल काढायचं आहे. तर बघा, सर्वात आधी यातला मेन कनेक्टिव्ह शोधायचा. या दोन्ही स्टेटमेंटला जॉईन करणारा, म्हणजे या पूर्ण स्टेटमेंटला, या कंपाऊंड स्टेटमेंटला जॉईन करणारा मेन कनेक्टिव्ह आहे इम्प्लाईज. मित्रांनो, कोणता आहे मेन कनेक्टिव्ह? इम्प्लाईज. इम्प्लाईजने हे 2 ब्रॅकेट जॉईन केलेले आहे. तर आधी आपण इम्प्लाईजची लेफ्ट हँड साईड तयार करूया. लेफ्ट हँड साईडला आहे पी अँड क्यू. मित्रांनो, सिम्पल आहे, आपण काढू शकतो. तर पी नंतर क्यू, हे 2 कॉलम झाल्यानंतर कोणता घ्यायचा? पी अँड क्यू घ्यायचा. त्याच्यानंतर मित्रांनो, इम्प्लाईजची लेफ्ट हँड साईड झाली. आता राईट हँड साईड काढून घेऊया. राईट हँड साईड आहे निगेशन पी. बघा मित्रांनो, मेन कनेक्टिव्हची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इथे तयार आहे. मग मित्रांनो, आता कंप्लीट स्टेटमेंट घ्यायचं. कंप्लीट स्टेटमेंट आहे पी अँड क्यू इम्प्लाईज निगेशन पी. आता मित्रांनो, आपण ट्रूथ टेबल काढूया. बघा मित्रांनो, आताच आपण पाहिले की या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये फक्त 2च स्टेटमेंट आहे पी आणि क्यू. जर 2 स्टेटमेंट असतील तर आपल्याकडे 4 पॉसिबिलिटीज असतात. आणि त्या पॉसिबिलिटीज कशा लिहायच्या मित्रांनो? पहिल्या पी स्टेटमेंटच्या पॉसिबिलिटीज लिहायच्या टी टी एफ एफ, आणि क्यू स्टेटमेंटच्या पॉसिबिलिटी लिहायच्या टी एफ टी एफ. नंतर आलं मित्रांनो पी अँड क्यू. अँड म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शनचा रूल मी तुम्हाला सांगितलेला आहे. पहिलंही ट्रू, दुसरंही ट्रू, तर कंजंक्शन ट्रू. चला मग मित्रांनो, पहिलं पी आहे, दुसरं क्यू आहे, चेक करा. पी पण ट्रू, क्यू पण ट्रू, तर याचं कंजंक्शन काय असेल मित्रांनो? ट्रू. पहिलं ट्रू आहे, दुसरं ट्रू आहे का? नाही. पहिलं ट्रू आहे का? नाही. पहिलं ट्रू आहे का? नाही. म्हणजे मित्रांनो, फक्त इथं पहिल्यालाच रूल लागतो. बाकीच्या ऑल अदर केसेसमध्ये याचा आन्सर काय लिहायचं? फॉल्स. ओके. आता मित्रांनो, नेक्स्ट कॉलम आहे पीचं निगेशन. पी स्टेटमेंट हे आहे मित्रांनो आपल्याकडे. आता याचे निगेशन घ्या. ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, फॉल्सचं निगेशन ट्रू. आलं का लक्षात मित्रांनो? आता मित्रांनो, पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न घेऊया. पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा मेन कनेक्टिव्ह आहे इम्प्लाईज. इम्प्लाईजची लेफ्ट हँड साईड आहे पी अँड क्यू. हा कॉलम इथे रेडी आहे मित्रांनो. इम्प्लाईजची राईट हँड साईड आहे निगेशन पी. हा कॉलम इथे रेडी आहे. म्हणजे या 2 कॉलमचा आता विचार आपल्याला करायचा आहे आणि सॉल्व्ह करूया. इम्प्लाईजचा रूल काय मित्रांनो? इम्प्लिकेशनचा किंवा कंडिशनलचा रूल आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, तर त्याचं इम्प्लिकेशन राहते फॉल्स. ही कंडिशन आहे का? आधी चेक करू आपण. पहिलं स्टेटमेंट पी अँड क्यू वाला चेक करा. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स आहे का? हो. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, तर त्याचं इम्प्लिकेशन काय होईल मित्रांनो? फॉल्स होईल. आणखी ही कंडिशन लागते का? चेक करा मित्रांनो. पहिलं ट्रू आहे का? नाही, सोडून द्या. पहिलं ट्रू आहे का? नाही. पहिलं ट्रू आहे का? नाही. म्हणजे बाकी केसेसमध्ये ही कंडिशन लागत नाही. मग इन ऑल अदर केसेस याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? ट्रू होईल मित्रांनो.
बघा मित्रांनो, दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा हा जो तयार झाला हा आहे ट्रूथ टेबल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा, दुसरा स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन पी और क्यू डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ पी अँड क्यू. बघा मित्रांनो, या स्टेटमेंट पॅटर्नसाठी आपण ट्रूथ टेबल कसा काढायचा. सर्वात आधी मेन कनेक्टिव्ह आपण शोधून घ्या. इथे या दोन ब्रॅकेटला मेन कनेक्टिव्ह जो जॉईन आहे तो आहे डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइजची लेफ्ट हँड साईड. मित्रांनो, सर्वात आधी स्टेटमेंट चेक करून घ्या. पी आहे, क्यू आहे, आर स्टेटमेंट आहे का नाही. जे दोन स्टेटमेंट आहे म्हणजे आपल्याला पहिला कॉलम पीचा दुसरा कॉलम क्यूचा घ्यावा लागेल. मग मित्रांनो, मेन कनेक्टिव्ह डबल इम्प्लाइज आहे. डबल इम्प्लाइजची लेफ्ट हँड साईड आधी आपण प्रिपेअर करू. पण मित्रांनो, डबल इम्प्लाइजच्या लेफ्ट हँड साईडमध्ये कोणते कोणते स्टेटमेंट आलेलं आहे. एक आहे निगेशन पी और क्यू. आपल्याला हा एवढा मोठा स्टेटमेंट आलेला आहे निगेशन पी और क्यू. याचा आता मेन कनेक्टिव्ह शोधा. याचा कनेक्टिव्ह आहे ऑर. तर ऑरची लेफ्ट हँड साईड आहे का नाही, आपण ती तयार करू. ऑरची लेफ्ट हँड साईड आहे निगेशन पी. तर मित्रांनो, हा कॉलम बनवू आता आपण निगेशन पीचा. नंतर ऑरची राईट हँड साईड कोणती आहे, क्यू. क्यू ऑलरेडी मित्रांनो प्रेझेंट झाला आपल्याकडे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण निगेशन पी और क्यू हा कॉलम इथे तयार करू शकतो. निगेशन पी और क्यू. मित्रांनो, आता डबल इम्प्लाइजच्या राईट हँड साईडचा विचार आपण करू. राईट हँड साईडमध्ये आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू. इथे मित्रांनो निगेशन आहे, पण कोणाचं आहे, पी अँड क्यूचं म्हणजे कंजंक्शनचं. तर कंजंक्शन पी अँड क्यू. आता बघा, आपल्याकडे पी पण प्रेझेंट आहे, क्यू पण प्रेझेंट आहे. मग आता आपण इथे काढून घ्यायचा पी अँड क्यू. की पी अँड क्यू काढल्यावर आता काढायचं त्याचं निगेशन ऑफ पी अँड क्यू. बघा मित्रांनो, आता जो मेन कनेक्टिव्ह होता डबल इम्प्लाइज त्याची लेफ्ट हँड साईड निगेशन पी और क्यू प्रेझेंट. राईट हँड साईड निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू प्रेझेंट. मित्रांनो, आता लेफ्ट आणि राईट मेन साईनच्या दोन्ही प्रेझेंट आहे मित्रांनो. मग आता इथे लास्ट कॉलममध्ये पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न घ्यायचा. बघा मित्रांनो, आता सॉल्व करूया. दोन स्टेटमेंट आहे पी आणि क्यू. दोन स्टेटमेंट म्हटल्यावर चार पॉसिबिलिटीज आणि लिहायच्या कशा. पहिल्या स्टेटमेंटसाठी ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. नंतर दुसऱ्या स्टेटमेंटसाठी ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता पीचं निगेशन मित्रांनो, ट्रूचं निगेशन फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू. तर निगेशन पी और क्यू इथला मेन कनेक्टिव्ह आहे मित्रांनो ऑर. ऑर म्हणजे डिजंक्शन. डिजंक्शनचा रूल आहे मित्रांनो, पहिले स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, दुसरे स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, तर त्याचं डिजंक्शन फॉल्स राहते. चला चेक करूया. पहिल्यांदा विचार करायचा आहे निगेशन पी या स्टेटमेंटचा, नंतर विचार करायचा आहे क्यू स्टेटमेंटचा. तर पहिलं फॉल्स आहे मित्रांनो, दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलंही फॉल्स आहे, दुसरंही फॉल्स आहे, तर त्याचं डिजंक्शन काय लिहिलं मित्रांनो, फॉल्स लिहिलं. पहिलं फॉल्स, दुसरं फॉल्स, परत येते काय नाही. मग इन ऑल अदर केसेस इट इज ट्रू. लक्षात आलं. नंतर मित्रांनो पी अँड क्यू, जे पी स्टेटमेंट प्रेझेंट आहे, क्यू पण प्रेझेंट आहे. आता अँड म्हणजे याचं कंजंक्शन घ्या. कंजंक्शनचा रूल आहे पहिलंही ट्रू दुसरंही ट्रू तर कंजंक्शन ट्रू. चेक करा मित्रांनो ही कंडिशन आहे का. पहिलंही ट्रू दुसरंही ट्रू तर याचं कंजंक्शन ट्रू. पहिलं म्हणजे पी, दुसरा म्हणजे क्यू. पहिलं ट्रू दुसरं ट्रू आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं ट्रू आहे का नाही मित्रांनो. मग इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. आता मित्रांनो हा जो पी अँड क्यू आलेला आहे याचं निगेशन, मग ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू. ओके. नंतर मित्रांनो पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आपण लिहिलेला आहे. या स्टेटमेंट पॅटर्नचं मेन साईन आहे डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइजची लेफ्ट हँड साईड निगेशन पी और क्यू या कॉलममध्ये आहे मित्रांनो. नंतर राईट हँड साईड निगेशन पी और क्यू या कॉलममध्ये आहे. आणि या दोन कॉलमला ज्या कनेक्टिव्हनं जॉईन केलेला आहे तो आहे डबल इम्प्लाइज. मित्रांनो डबल इम्प्लिकेशन किंवा बायकंडिशनलचा जो रूल आहे तो असा आहे, एकतर दोन्ही स्टेटमेंट ट्रू पाहिजे किंवा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स पाहिजे, तर त्यांचं डबल इम्प्लिकेशन काय राहते, ट्रू. चला ही कंडिशन कुठे कुठे चेक करू. पहिलं ट्रू आहे दुसरं ट्रू आहे का नाही. पहिलं फॉल्स आहे दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलंही ट्रू दुसरंही ट्रू, मग डबल इम्प्लिकेशन काय होईल, ट्रू. पहिलंही ट्रू दुसरी ट्रू, डबल इम्प्लिकेशन काय होईल, ट्रू. इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. अशा प्रकारे स्टेटमेंट पॅटर्न तयार झाला मित्रांनो. आता आपण नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्टमध्ये जो स्टेटमेंट पॅटर्न आहे पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. चला सॉल्व करूया. इथे मेन कनेक्टिव्ह आहे मित्रांनो इम्प्लाइज. ठीक आहे मित्रांनो, आधी यामध्ये स्टेटमेंट बघा कोणते कोणते आहे. पी स्टेटमेंट, क्यू स्टेटमेंट आणि आर स्टेटमेंट. मित्रांनो इथे 3 स्टेटमेंट आलेलं आहे पी क्यू आर. हे लिहिले मी पी क्यू आर. मित्रांनो जेव्हा 3 स्टेटमेंट असतात तेव्हा त्या स्टेटमेंटच्या आपल्याकडे 8 पॉसिबिलिटीज तयार होतात, 8 पॉसिबिलिटीज. आणि त्या लिहायच्या कशा, तर त्या अशा लिहायच्या, जे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे ना पी, या 8 पॉसिबिलिटीजमधल्या हाफ हाफ करायच्या. तर पहिल्या 4 लिहायच्या ट्रू 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 ट्रू, आणि नंतरच्या 4 लिहायच्या फॉल्स 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 फॉल्स.
नंतर क्यू जे स्टेटमेंट आहे, आता पहिल्या पीमध्ये 4 ट्रू आले, 4 ट्रू आलेले आहेत ना मित्रांनो, याच्या परत हाफ हाफ करायच्या. मग क्यू स्टेटमेंटमध्ये काय लिहायचं, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, अगेन ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. नंतर जे आर स्टेटमेंट आहे यामध्ये परत क्यूचे हाफ हाफ करायचे, तर ट्रू ट्रू होतं, तर आरमध्ये लिहायचं 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. लक्षात आलं का मित्रांनो? एकदा परत सांगून देतोय, पी स्टेटमेंट 3 स्टेटमेंट आहे, पी क्यू आर 3 स्टेटमेंट म्हटल्यामुळं पॉसिबिलिटीज येतील 8 पॉसिबिलिटीज लिहायच्या कशा, तर हाफ हाफ करत जायचं. तर पी स्टेटमेंटच्या पहिल्या 4 ट्रू, नंतरच्या 4 फॉल्स. मग क्यूमध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, परत 2 ट्रू 2 फॉल्स, आणि आरमध्ये 1 ट्रू फॉल्स, अल्टरनेट ट्रू फॉल्स लिहून घ्यायचं मित्रांनो. तर मेन कनेक्टिव्ह आहे मित्रांनो इम्प्लाईजची लेफ्ट हँड साईड आधी आपण तयार करू. इम्प्लाईजची लेफ्ट हँड साईड पी इज ऑलरेडी इज हिअर. नंतर राईट हँड साईड तयार करून घेऊ. राईट हँड साईडला आहे निगेशन ऑफ क्यू अँड आर. याच्यासाठी मित्रांनो आधी आपल्याला क्यू अँड आर काढावं लागेल. आपल्याकडे क्यू पण आहे, आर पण आहे, तर आपण काढून घेऊया क्यू अँड आर. आता इथे अँड म्हणजे कंजंक्शनचा रूल मित्रांनो, पहिलं ट्रू दुसरं ट्रू तर कंजंक्शन ट्रू. पण पहिलं म्हणजे कोण आहे, पहिलं म्हणजे क्यू स्टेटमेंट घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला, आणि दुसरं स्टेटमेंट म्हणजे आर स्टेटमेंट घ्यायचं आहे. म्हणजे पहिला क्यू आणि दुसरा आरचा विचार करा. बघा चेक करा कंडिशन, पहिलं ट्रू दुसरं ट्रू, कंजंक्शन ट्रू. पहिलं ट्रू दुसरं ट्रू, आणखी कुठे आहे, इथे आहे. पहिलं ट्रू दुसरं ट्रू, मग त्याचं कंजंक्शन पण काय लिहायचं, ट्रू. आणखी कंडिशन आहे का मित्रांनो, नाही. मग इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. ओके. नेक्स्ट मित्रांनो, या क्यू अँड आरचं काय काढून घ्यायचं आहे, निगेशन. मग हे निगेशन घेतलं मी, निगेशन ऑफ क्यू अँड आर. ट्रूचं निगेशन फॉल्स लिहिलं, फॉल्सचं निगेशन ट्रू लिहिलं मित्रांनो. नंतर मित्रांनो पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आपण घेऊया, कारण सर्व लेफ्ट हँड साईड मेन साईनची आणि राईट हँड साईड आपल्याकडे प्रेझेंट आहे. मग मित्रांनो घेतलं मेन सिम्बॉल, मेन कनेक्टिव्ह इथे आहे इम्प्लाईजची लेफ्ट हँड साईड म्हणजे पी, म्हणजे पहिला स्टेटमेंट आपल्यासाठी पी झालं, आणि इम्प्लाईजचं दुसरं स्टेटमेंट कोणतं होईल, निगेशन ऑफ क्यू अँड आर. म्हणजे या दोघांचा आता आपल्याला विचार करायचा आहे, आणि रूल लावायचा आहे इम्प्लिकेशनचा किंवा कंडिशनलचा रूल काय मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरं फॉल्स पाहिजे. चला घ्या मग. तर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर त्याचं इम्प्लिकेशन का राहते, फॉल्स राहते. ही कंडिशन आणखी कुठे रिपीट होते का, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही मित्रांनो. मग इन ऑल अदर केसेस इट इज ट्रू. हा झाला स्टेटमेंट पॅटर्न तयार. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे आता आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचा आहे. चला मित्रांनो आपण पहिला प्रॉब्लेम घेऊया. पहिल्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमेन इन इट आर लिटरेट. बघा मित्रांनो इथे जे कनेक्टिव्ह आलेला आहे तो कनेक्टिव्ह आलेला आहे इफ. म्हणजे इथे जो कनेक्टिव्ह आहे तो आहे इफ देन, आणि इफ देन वाला जर कनेक्टिव्ह असला मित्रांनो तर जो सिम्बॉलिक फॉर्म होतो तो होतो पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे मित्रांनो, चला आपण बघूया. आणि हे जे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे हे आपण इम्प्लिकेशन कंडिशनल स्टेटमेंटचेच काढू शकतो मित्रांनो. बघूया. तर मित्रांनो या स्टेटमेंटमध्ये जे इफ नंतरचं सेंटेन्स राहते ते सेंटेन्स पी स्टेटमेंट घ्यायचं मित्रांनो. तर बघा इथे इफ आलेला आहे, इफ नंतरचं स्टेटमेंट आहे द वुमेन इन इट म्हणजे फॅमिलीमधल्या, द वुमेन इन फॅमिली आर लिटरेट. मित्रांनो द वुमेन इन द फॅमिली आर लिटरेट हे होईल आपलं पी स्टेटमेंट. आणि जे राहिलेलं स्टेटमेंट आहे, जो रिझल्ट आहे फॅमिली बिकम्स लिटरेट, हे होईल मित्रांनो आपलं क्यू स्टेटमेंट. लक्षात आलं का? इफ नंतरचा जो पार्ट आहे स्टेटमेंटचा ते होईल पी स्टेटमेंट, आणि जो रिझल्ट आहे तो होईल क्यू स्टेटमेंट. लिहून घेतलं मित्रांनो. जो सिम्बॉलिक फॉर्म आहे मित्रांनो इथे, आता तर हा सिम्बॉलिक फॉर्म सांगितलं तुम्हाला, इफ देन हा कनेक्टिव्ह असल्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म होईल पी इम्प्लाईज क्यू. हां, तर बघा मित्रांनो सिम्बॉलिक फॉर्म आलेला आहे पी इम्प्लाईज क्यू. आता आपल्याला जे विचारलेलं आहे, जे काढायचं आहे ते आहे पहिलं कॉन्व्हर्स कसा काढायचा मित्रांनो. जे पी इम्प्लाईज क्यू आहे ना, पी इम्प्लाईज क्यूचा कॉन्व्हर्स राहतो क्यू इम्प्लाईज पी इज द कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाईज क्यू. आणि हा झाला मित्रांनो सिम्बॉलिक फॉर्म. आता त्याचा व्हर्बल फॉर्म आपण लिहूया. म्हणजे दॅट इज, आता पी इम्प्लाईज क्यूचा कॉन्व्हर्स काय झाला, क्यू इम्प्लाईज पी. म्हणजे मित्रांनो आता याला लिहिताना आपल्याला परत इथं क्यू इम्प्लाईज पी, म्हणजे इम्प्लाईज हा कनेक्टिव्ह आलेला आहे. इम्प्लाईज कनेक्टिव्ह आला म्हणजे जे वर्ड्स आपल्याला वापरायचे आहे कनेक्टिव्ह वर्ड्स ते असतील इफ देन. चला मग मित्रांनो ते वापरून घेऊया. इफ नंतर इम्प्लाईजच्या ॲरो जो आहे त्याच्या आधीचा पार्ट लिहायचा आहे. मग इफ क्यू म्हणजे काय आहे, इफ अ फॅमिली बिकम लिटरेट. आता मित्रांनो देन नंतर
पी स्टेटमेंट. देन वुमेन इन इट आर लिटरेट. लक्षात आलं. आता बघा मित्रांनो, आता दुसरं काढूया आपण. कॉन्व्हर्स झाला, आता इनव्हर्स. तर हे जे आपल्याकडे कंपाऊंड स्टेटमेंट आलेलं आहे ते आलेलं आहे पी इम्प्लाइज क्यू. या पी इम्प्लाइज क्यूचा इन्व्हर्स जो आहे तो राहतो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज द इन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. आता हा झाला सिम्बॉलिक फॉर्म इन्व्हर्सचा. आता याला आपण व्हर्बल फॉर्ममध्ये लिहूया. तर व्हर्बल फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी मित्रांनो परत इथे कनेक्टिव्ह आलेला आहे इम्प्लाइज. इम्प्लाइज कनेक्टिव्ह आला म्हणजे आपल्याला जे कनेक्टिंग वर्ड आहे ते वापरायचे आहे इफ देन. मग इफ पहिला पार्ट लिहू. इफ पहिला पार्ट आहे निगेशन पी म्हणजे पीचं निगेशन घ्या मित्रांनो. पी स्टेटमेंट होतं हे द वुमेन इन द फॅमिली आर लिटरेट, याचं निगेशन घ्या. मग द वुमेन इन द फॅमिली आर नॉट लिटरेट हे लिहिलं मित्रांनो. इफ द वुमेन इन द फॅमिली आर नॉट लिटरेट. नंतर मित्रांनो देन नंतर सेकंड पार्ट लिहा. सेकंड पार्ट आहे क्यूचं निगेशन. निगेशन क्यू. निगेशन क्यू काय होईल मित्रांनो, अ फॅमिली बिकम लिटरेट. हे क्यू स्टेटमेंट आहे. याचं निगेशन मग अ फॅमिली बिकमला यस लागलेला आहे म्हणून अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट म्हणजे जो इन्व्हर्स होता पी इम्प्लाइज क्यूचा काय होता, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि त्याचा व्हर्बल फॉर्म काय तयार झाला, इफ द वुमेन इन द फॅमिली आर नॉट लिटरेट देन द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. नेक्स्ट मित्रांनो कॉन्ट्रापॉझिटिव्ह. जे पी इम्प्लाइज क्यू हे कंडिशनल स्टेटमेंट आहे याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतो मित्रांनो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता बघा याला व्हर्बल फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल. कनेक्टिव्ह परत तेच इम्प्लाइज म्हणजे इफ देन आपल्याला वापरायचं आहे. इफ नंतर फर्स्ट पार्ट. इफ फर्स्ट पार्ट आहे क्यूचं निगेशन. अ फॅमिली निगेशन काय होईल मित्रांनो याचं, अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन आता इम्प्लाइज नंतरचा सेकंड पार्ट आहे पीचं निगेशन. ते काय होईल देन द वुमेन्स इन इट देन द वुमेन इन द फॅमिली आर नॉट लिटरेट. देन द वुमेन इन द फॅमिली आर नॉट लिटरेट. लक्षात आलं मित्रांनो. बघा मित्रांनो आता दुसरा क्वेश्चन सॉल्व करूया. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. मित्रांनो इथे जो कनेक्टिव्ह आहे तो इफ देन आहे म्हणजे परत कंडिशनल स्टेटमेंट आहे आणि इफ नंतरचा जो पार्ट आहे तो पी स्टेटमेंट घ्यायचं म्हणजे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल हे पी स्टेटमेंट होईल आणि अ फंक्शन इज कंटिन्युअस हे होईल क्यू स्टेटमेंट. मित्रांनो इथे मी लिहून घेतो आहे पी क्यू आणि जो सिम्बॉलिक फॉर्म आहे मित्रांनो या स्टेटमेंटचा तो आहे पी इम्प्लाइज क्यू. चला याचा आपण कॉन्व्हर्स आधी लिहून घेऊया. तर पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स का राहतो क्यू इम्प्लाइज पी. आणि व्हर्बल फॉर्म कसं लिहिता येईल मित्रांनो, इम्प्लाइज झाला म्हणून इफ देन हा कनेक्टिव्ह वापरायचा आहे. तर इफ फर्स्ट पार्ट आहे क्यू. इफ इट इज कंटिन्युअस. इट म्हणजे काय फंक्शन. इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन नंतर पी पार्ट अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज डिफरन्शिएबल. इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. दुसरं बघा मित्रांनो आता लिहायचं आहे इन्व्हर्स. जे पी इम्प्लाइज क्यू स्टेटमेंट आहे त्याचा इन्व्हर्स राहतो मित्रांनो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता याचा व्हर्बल फॉर्म आपण लिहून घेऊया. कनेक्टिव्ह इम्प्लाइज आहे. इम्प्लाइज असल्यामुळे इफ देन आपल्याला वापरायचं आहे. तर इफ नंतर आपण फर्स्ट पार्ट लिहून घेऊया. पी आहे पीचं निगेशन पी. मग इफ पी स्टेटमेंट होतं अ फंक्शन इज डिफरन्शिएबल याचं निगेशन होईल मित्रांनो इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन द क्यू निगेशन इट इज नॉट कंटिन्युअस. नंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह बघा मित्रांनो इफ अ फंक्शन बघा कॉन्ट्रापॉझिटिव्ह का राहतो पी इम्प्लाइज क्यूचा निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मित्रांनो हे फॉर्म्युल्यासारखं तुम्हाला पाठ करावं लागेल. पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता इफ अ फंक्शन इज आता निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी याला व्हर्बल फॉर्ममध्ये लिहूया. तर ते होईल इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. मित्रांनो अशा प्रकारे आपण बरेचसे मुद्दे या युनिटमधले इथे कव्हर केलेले आहे. पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. धन्यवाद.